अरे हो, तुम्ही नेहमी म्हणता ना सर आयएमपी द्या आयएमपी द्या. ओके, युनिट चौथ्यावर ऑलरेडी आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे. केसीएल आणि केव्हीएल, किर्चॉफ लॉ ऑफ करंट आणि किर्चॉफ लॉ ऑफ व्होल्टेज, जे की 4 मार्क्ससाठी येणार म्हणजे येणार. ओके, त्यानंतर मोस्ट 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 आयएमपी टॉपिक ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ओके, याच्यावर मी 5 ते 6 गणित घेईल. ओके, 99% चान्स आहे ते गणित येणार. आणि नाही जरी आलं तर कन्सेप्ट हाच लागल, फक्त बदलले आकडे बदलतील, बाकी काहीच नाही. कन्सेप्ट समजून घ्या फक्त. आणि तुमचं जर नशीब असेल 99% गणित त्याच्यातलं जे गणित येईल का तिच्या बाहेरचं गणित जाणार नाही. चालतंय. ओके, आता बघून घ्या. युनिट 4 मधला टॉपिक आहे. मग प्रॉब्लेम ओळखायचा कसा? प्रॉब्लेम ओळखायचा कसा? तर प्रॉब्लेम मध्ये क्ल्यू दिलेला आहे. काय क्ल्यू दिलेलं आहे? ऑर्थोगोनल. तुमचा फोकस तिच्यावर राहील. तुमचं फोकस कशावर असलं पाहिजे? त्या नावावर असलं पाहिजे, क्ल्यू. ओके, क्ल्यू. मग ऑर्थोगोनल म्हणल्यावर ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची कंडिशन माहित पाहिजे. ओके, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याआधी याचा थोडा कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. ओके, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? जर एखादी मॅट्रिक्स असेल ए नावाची आणि तिचा ट्रान्सपोज असेल एटी नावाचा, या दोघांचा गुणाकार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन नेहमी आयडेंटिटी मॅट्रिक्स जर आलं, किंवा ए ट्रान्सपोज इंटू ए इज इक्वल टू जर आयडेंटिटी आलं. ओके, दोघांचा गुणाकार मागं पुढे घ्या, काही फरक नाही पडत. जर आयडेंटिटी आलं तर या अशा सर्व टाईपच्या मॅट्रिक्सला, जी मॅट्रिक्स ही कंडिशन सॅटिस्फाय करते त्या मॅट्रिक्सला ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असं म्हणायचं. ओके, समजल्यापर्यंत? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स जर डेफिनेशन विचारली तर डेफिनेशन कशी लिहायची, पाठ करायची नाही. जर फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल, फॉर्म्युला, त्या फॉर्म्युलावरून डेफिनेशन तयार करायची. मग डेफिनेशन कशी करसाल? या दोन मॅट्रिक्सचं काय येतं? मल्टिप्लिकेशन. मग असं म्हणायचं. डेफिनेशन जर विचारली तर सांगायला मी, डेफिनेशन विचारली तर काय? मल्टिप्लिकेशन ऑफ a square matrix A and its transpose is identity matrix, then this type of matrix is called orthogonal matrix. किंवा इथं बघा, दोन्हीपैकी कोणती एक डेफिनेशन लक्षात ठेवली तरी चालते, एकच आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ a square matrix and its transpose is identity matrix, then this type of matrix is called orthogonal matrix. म्हणजे ऑर्थोगोनल जर नाव आलं, तुम्ही एकच लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, नाही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. दोन्हीपैकी कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालते, बस. आणि बघा, एवढा नुसता फॉर्म्युला जर लिहिला तरी तुमचा 1 मार्क पडला. ऑर्थोगोनल साठी एवढा जरी फॉर्म्युला ठेवला तुम्ही, एवढा फॉर्म्युला लिहिला तरी 1 मार्क पडला. समजून घ्या. गणित कोणतं जरी आलं, हा फॉर्म्युला लिहायचा. आता इथं ए नावाची मॅट्रिक्स आहे म्हणून एच्या बाबतीत फॉर्म्युला लिहिला. एखाद्या वेळेस एक्झामिनर तुमचा गेम करते. गेम कसा करते? ए इज इक्वल टू मॅट्रिक्सला नाव न देता तो नाव देतो सी इज इक्वल टू. मग आपल्याला तेवढी बुद्धी असली पाहिजे. नाही पाठ केलं म्हणजे सगळं एच्या भाषेत नाही पाठ करायचं, हा फॉर्म्युला इथं लिहायचा नाही. मग आता इथं ए ला मॅट्रिक्सला नाव ए होतं तर आपण एच्या भाषेत फॉर्म्युला लिहिला. आता मॅट्रिक्सला नाव सी आहे, मॅट्रिक्सला नाव काय आहे? सी. तर सीच्या बाबतीत फॉर्म्युला लिहायचा, सी इंटू सी ट्रान्सपोज इज इक्वल टू आय. कळालं? पर्यंत? ओके, चला आता समजून घ्या. मजेशीर गोष्ट काय पहा, मजेशीर गोष्ट काय पहा. प्रॉब्लेम असेल हे 4 मार्काचा. किती मार्काचा दादा? 4 मार्काचा. बोलण्यावर काळजीपूर्वक लक्षात घ्या. मग 3 मार्क हे शोधत करण्यासाठी आणि 1 मार्क हा ए इनवर्स फाइंड करण्यासाठी. ए इनवर्स फाइंड करण्यासाठी. आता तुम्हाला इथं उलट वाटत नाही का? की बाबा सर शोधतला इथं 1 मार्क पाहिजे होता आणि ए इनवर्स फाइंड करण्यासाठी 3 मार्क पाहिजे होते. बिकॉज 3x3 मॅट्रिक्सचा इनवर्स काढणं जरा अवघड काम आहे, बरोबर. पण हा कन्सेप्ट जर तुम्ही 12वीचा लावला तर अवघड आहे. ओके, मग समजून घ्या. जर एका मार्क साठी इनवर्स असेल तर 1 मार्क म्हणजे स्टेप पण कमी असते गणित लिहिण्याच्या. ओके, इनवर्स काढायचे स्टेप पण कमी असतील ना त्याच्यात. हे पहा ट्रिक काय पहा, समजल्यापर्यंत. जर गणित एका मार्काचं असेल, ए इनवर्स काढण्याचं एका मार्कासाठी असेल, त्याचा अर्थ स्टेप कमी असतील आणि इनवर्स काढणं एकदम पांचट काम असेल. ओके, तुमचं लक्ष असेल तर ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे बघा, ए इंटू ए ट्रान्सपोज बरोबर आहे. हा जर फॉर्म्युला ध्यानात राहिला, हा बाकीचे फॉर्म्युले पाठच करायची गरज नाही. कसे पहा, फॉर्म्युला लिहिला तुम्ही. जर मी हा ए मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड जाईल का नाही, तर काय येईल? ए ट्रान्सपोज बरोबर आय अपॉन ए. ओके, आणि हा जर ए वर नेला मी, हा जर ए वर नेला तर काय होईल? ए चा पॉवर -1 होईल का नाही? ओके, अरे भाई
ओके, कळेल का? हे काय होईल तुमचं, हा जर ए वर नेलात काय होईल, आय इंटू ए चा पॉवर -1. आता आय काय आहे, आय म्हणजे आयडेंटिटी एलिमेंट. आयडेंटिटी एलिमेंट म्हणजे काय, समजा हा 1 आयडेंटिटी एलिमेंट आहे, 1 ला कोणत्याही संख्या नको ना, तीच संख्या राहते. म्हणजे या 2 ची आयडेंटिटी बदलली का, नाही बदलली. कोणामुळे आयडेंटिटी नाही बदलली, या 1 मुळे आयडेंटिटी बदलली नाही, म्हणून हा 1 झाला आयडेंटिटी एलिमेंट इन मल्टिप्लिकेशन. सिमिलरली 0 + 3 = 3. या 0 मध्ये काय ऍड केला आपण, 3 ऍड केला. 3 ऍड केला तर 3 आन्सर आलं. मग 3 ची आयडेंटिटी बदलली का, नाही बदलली. कशामुळे बदलली नाही, कारण हा 0 ऍडिशन मधला आयडेंटिटी एलिमेंट आहे. मग सिमिलरली मॅट्रिक्स मधला आयडेंटिटी एलिमेंट कोणता आहे, आय. या आय मुळे या ए इनव्हर्सची आयडेंटिटी बदलणार नाही, म्हणून काय, ए ट्रान्सपोज बरोबर ए इनव्हर्स, म्हणजेच काय, ए इनव्हर्स बरोबर ए ट्रान्सपोज. म्हणजे काय फॉर्म्युला भेटला आपल्याला ऑर्थोगोनल मॅट्रिक्स साठी. आता हे बघा, हा फॉर्म्युला कुठून आला, इथून आला का नाही. ही कंडिशन कोण्या मॅट्रिक्सचे, ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचे. तो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स साठी ए इनव्हर्स काढणं किती पानसट काय बाबा. आता तुम्हाला जर म्हणलं बाबा मी ए इनव्हर्स काढणं सोपं आहे का एचा ट्रान्सपोज काढणं सोपं आहे, तर तुम्ही म्हणसाल एचा ट्रान्सपोज, पण कोणी म्हणाल एचा ट्रान्सपोज सोपं आहे. म्हणजे काय लक्षात आलं, फॉर्म्युला जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ए इनव्हर्स बरोबर एचा ट्रान्सपोज म्हणजे ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचा इनव्हर्स आणि ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज हे नेहमी सेम असतात. मग असं करत बसाल का, तर तुम्ही वर्ग 12 नसाल ए इनव्हर्स बरोबर 1 डिटर्मिनंट ए इंटू ऍडजॉइंट ए. हा फॉर्म्युला लावत बसायचा नाही. उत्तर यानं काढा का उत्तर यानं काढा, उत्तर दोघांचं सारखंच येणार. पण हा जर फॉर्म्युला लावला तुमचे कमीत कमी 2 पेजेस भरतील. ओके, आपलं म्हणणं काय आहे की कमी मार्क दिले तर मेहनत पण कमी करायची. इथं मेहनत कमी लागायली म्हणून हा फॉर्म्युला लावायचा, हा फॉर्म्युला लावायचा नाही, जरी उत्तर सेम येत असलं तरी पण. कळालं. मग ऑर्थोगोनल मॅट्रिक्स साठी लक्षात काय ठेवायचं दादा, लक्षात काय ठेवायचं, लक्षात ठेवायचं ऑर्थोगोनल मॅट्रिक्स साठी फक्त हा फॉर्म्युला ए इंटू ए ट्रान्सपोज बरोबर आहे. आणि हा जर फॉर्म्युला लक्षात राहिला तर दुसरा फॉर्म्युला तयार करतात ते कसा तयार करतात ते, हा जर ए इकडे गेला तर 1/a काय असते, ए इनव्हर्स. मग सिमिलरली काय, ए इनव्हर्स बरोबर ए चा पॉवर टी. हा जर फॉर्म्युला लक्षात राहिला तर हा फॉर्म्युला तयार होते. कळाले पर्यंत, अवघड आहे का. मग पहा, हे 2 जर फॉर्म्युले तुम्ही लिहिले, याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क, किती मार्क झाले, टोटल 1 मार्क झाले. आणि कोणतं गणित होत्या हेच विचारतील तुम्हाला. कन्सेप्ट कळाला, कन्सेप्ट कळाला का, काय कन्सेप्ट आहे. ए इंटू ए ट्रान्सपोज जर आय आलं तर याला म्हणायचं ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आणि ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचा इनव्हर्स काढण्याला 5 काम असते. त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स आणि त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काय असते, सेम असते. कळेल पर्यंत. मग चला आता लक्ष द्या, कन्सेप्ट कळाला असं मी प्रॉब्लेम घेतो. चालते पहा, पहिलं प्रॉब्लेम लिहिलं, काय लिहिलं मी, पहिलं प्रॉब्लेम, प्रश्न वाचून घ्या. 4थ्या युनिट मध्ये प्रश्न येणार आहे. आणि हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे, चौथ्या युनिटवर आहे. चालते. शो दॅट, ही मॅट्रिक्स दिली, इज ऑर्थोगोनल अँड हेन्स फाइंड ए इनव्हर्स. ओके, म्हणजे तुम्हाला काय क्लू भेटला, ऑर्थोगोनल ची कंडिशन लिहायची आणि ए इनव्हर्सचा पण फॉर्म्युला लिहायचा. मग पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घ्या. काय लिहून घ्या पहिल्यांदा फॉर्म्युला, पहिल्या नंबरचा फॉर्म्युला काय लिहाल ऑर्थोगोनल साठी, ए इंटू ए ट्रान्सपोज बरोबर आयडेंटिटी मॅट्रिक्स. कळालं पर्यंत. किंवा कोणाच्या जर फॉर्म्युला लक्षात राहत नसेल तर एक शॉर्टकट टेक्निक सांगतो. ऑर्थोगोनल शब्द तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये ऐकलेले, ऑर्थोगोनल, परपेंडिक्युलर. तर परपेंडिक्युलरचं चिन्ह हे होतं का, ऑर्थोगोनल म्हणजेच परपेंडिक्युलर. तर परपेंडिक्युलरचं हे चिन्ह द्यायचे उलटा टी. पण आता इथे बोलायला बसून आपण मॅट्रिक्सवर, मग काय करायचं, 2 ए लिहायचे, एन टीला डबल उलट करायचं, इज इक्वल टू आयडेंटिटी. असं पण फॉर्म्युला तुम्ही तयार करू शकता. चालते. हा, मग पहिला फॉर्म्युला लिहिला तुम्ही. मग दुसरा फॉर्म्युला काय लिहायचा, गणितात विचारलं त्यानं, ऑर्थोगोनल आणि ए इनव्हर्स. मग ए इनव्हर्सचा हा जर फॉर्म्युला लिहिला तुम्ही, ए इनव्हर्सचा फॉर्म्युला लिहायची गरजच नाही. का नाही लिहायची गरज, मनातल्या मनात हा इकडे घेऊन जा. म्हणजे हा जर इकडे गेला तर 1/a काय असते, ए इनव्हर्स बरोबर ए चा पॉवर टी. हे झाले भाऊ तुमचे 2 फॉर्म्युले. आणि किती, 1 मार्क, अर्धा मार्क धरला तर 1 मार्क. गणिताचं कसं असते माहितीये का, कोणतं जरी गणित आलं तर गणितात पहिल्यांदा लिहायचा फॉर्म्युला. फॉर्म्युला म्हणजे तुमचा रस्ता. ते फॉर्म्युला सांगते गणितात तुम्हाला काय करायचं. कळलं. मग फॉर्म्युला लिहिले तुम्ही. किंवा फॉर्म्युला लिहिण्याचे फायदे कसे असतात माहितीये का, जर कदाचित तुम्ही भविष्यात इथून पुढे कॅल्क्युलेशन तुम्हाला काहीच येत नाही, आणि ते फॉर्म्युला लिहून ठेवले पहिल्यांदा आणि तुम्हाला पुढचं येत नाही, तरी तुम्ही फायद्यात आहात. 4 पैकी 1 मार्क पडला तुम्हाला फॉर्म्युल्याचा. आणि फॉर्म्युलावर तुमची पासिंग होऊन जाते.
फॉर्म्युले लिहिले तरी. आता कसे पहा उदाहरणार्थ थोडं हे बाजूला ठेवतो. आता तुमचं थोडं पासिंग साठी सांगतो. पास होणं किती सोपं असते पहा. आता बघा आपल्याला युनिट आहेत 5 युनिट आहेत का नाही. एका युनिटमध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन विचारतात. 3 बरोबर. पहिल्या युनिटमध्ये 3 क्वेश्चन, दुसऱ्यामध्ये 3 क्वेश्चन, तिसऱ्यामध्ये 3 क्वेश्चन, चौथ्यामध्ये 3 क्वेश्चन आणि पाचव्यामध्ये 3 क्वेश्चन. बरोबर. किती मार्कसाठी? 12 मार्कसाठी, 12 मार्कसाठी, 12 मार्कसाठी, 12 मार्कसाठी, 12 मार्कसाठी. 12 पंच झाले 60 आणि 10 मार्काचे एमसीक्यू. जर 70-30चा पॅटर्न धरला तर. ओके. आता मला सांगा हे 12 मार्क 3 क्वेश्चन विचारले. या तिन्ही क्वेश्चन मध्ये जर तुम्ही फॉर्म्युला जर लिहिला 1 मार्काचा 1 मार्काचा 1 मार्काचा तर हे तुमचे 3 मार्क व्हायले प्रत्येक युनिट मध्ये. या 12 क्वेश्चन पैकी तुमचे फॉर्म्युले जर प्रत्येक क्वेश्चन साठी तुम्ही लिहिले 1 मार्काचा फॉर्म्युला 1 मार्काचा फॉर्म्युला 1 मार्काचा फॉर्म्युला, त्या 12 पैकी तुम्हाला 3 मार्क पडायला. इथं पण 3 मार्क पडायला, इथं पण 3, इथं पण 3, इथं पण 3. नुसते फॉर्म्युले लिहिले तर 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. 15 मार्क नसते तुमच्या फॉर्म्युल्याचे पडायला तुम्हाला 15. आणि आपली पासिंग कितीवर असते? 70-30च्या पॅटर्न नुसार 28 वर पासिंग असते. मग 28 पैकी तर 15 मार्क तुमचे पडले ना दादा नुसते फॉर्म्युले लिहिले तरी. ओके. दुसरे 10 मार्क तुमचे एमसीक्यूचे असतात. मग हे 15 आणि 10 किती झाले? 25. गेले का नाही पासिंगच्या जवळपास? गेले नाही पासिंगच्या जवळपास. नुसते फॉर्म्युले लिहिले तरी. पण लेकरं एवढे दलिंदर आहेत आपले. लेकराला फॉर्म्युला पण पाठ नाहीत. फॉर्म्युला पण लिहितात नाही. फॉर्म्युला पण मायनस जर असलं तर बिचारे प्लस करल. आता पाहिले मी त्या 5व्या युनिट मध्ये मी फॉर्म्युले लिहिले. काय लिहिले ते फॉर्म्युला? लॅम्बडा स्क्वेअर मायनस ट्रेस ऑफ ए इंटू लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट बरोबर 0. अबे लेकर एवढे दलिंदर आहेत. आता इथं मायनस आहे का प्लस आहे त्याला एवढं समजत नाही. काही पेपर चेक केले मी पाहिले. काही नाही तर मायनस प्लस केलं, काही नाही तर क्यूब केला, काही नाही तर लॅम्बडाच दिला नाही. एवढं तुम्ही ध्यानावर नाही का? तुम्ही म्हणजे त्या फॉर्म्युला जर लिहिला तुमचा 1 मार्क पडायला आणि फॉर्म्युला चुकला सगळं नाही चुकलं. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. ओके चला असो पहा. ओके मग चला आता काय शोधायला करायचं आपल्याला? ही मॅट्रिक्स आपल्याला ऑर्थोगोनल दाखवायची. ओके. मग ऑर्थोगोनलची कंडिशन काय? ही आहे आणि इनव्हर्सची कंडिशन. मग ऑर्थोगोनल दाखवायचं म्हणजे काय करायचं? दोघांचा गुणाकार आयडेंटिटी मॅट्रिक्स आला पाहिजे. कळलं? मग काय करतो मी? LHS ऑफ 1. कारण आपल्याला ए ची किंमत दिलेली आहे ना, तुम्ही एच घेऊ शकतो ना. मग LHS घ्यायची, RHS आणून दाखवायची चालते. मग A इंटू A ट्रान्सपोज बरोबर. मग ए ची किंमत काय दिलेली आपल्यापाशी देऊन टाका 1/3. काय 1 2 2 2 1 -2 2 -2 1. लक्षात द्या बाबा. आता एचा ट्रान्सपोज नाही. टी म्हणजे ट्रान्सपोज म्हणजे काय? ट्रान्सपोज म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना. समजा ए जर नावाची मॅट्रिक्स असेल माझ्यापाशी 1 2 3 4, त्याचा ट्रान्सपोज करायचा म्हणजे काय करायचा? RC शब्द ध्यानात ठेवायचा. R फॉर रो, C फॉर कॉलम. एक तर रो चे कॉलम करा किंवा कॉलमचे रो करा. म्हणजे काय? जे आडव्या ओळी येतात त्याला उभ्या लिहा किंवा उभ्या ओळी आडव्या लिहा. ओके पाहता. आता समजा मी आडव्या जर लिहिल्या, आडव्या ओळी उभ्या लिहायच्या. आडव्या आहेत उभ्या लिहा. हे पण आडव्या आहेत उभी लिहा. याला म्हणायचं ट्रान्सपोज. किंवा 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 तुम्ही जे उभ्या ओळी आहेत ते आडव्या लिहू शकता. हे उभ्या ओळी 1 3 याला आडव्या लिहा. हे उभ्या आहेत त्याला आडव्या लिहा. पहा दोघांचं उत्तर सेम आहे ठिकाणी. मग ट्रान्सपोज म्हणजे काय? इंटरचेंज चेंज करायचे. रोचे एक तर कॉलम चेंज करा आणि कॉलमचे रो चेंज करा. ओके. म्हणजे रोच्या जागी कॉलम लिहा किंवा कॉलमच्या जागी रो लिहा. ओके समजलं? ओके चला घ्या लक्षात घ्या. मग आपल्याला ए ट्रान्सपोज काढायचा म्हणजे 1/3 जशीच्या तसा. आपल्याला मॅट्रिक्स मधले रो 1/3 रो मध्ये नाही कॉलम मध्ये नाही. हे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन मुळे चेंज नाही करायचं. चेंज फक्त आपल्याला मॅट्रिक्स करायची. मग हे एच आहे. ए याचे काय करा? आडव्या ओळीचे उभ्या ओळी लिहा आणि उभ्या ओळीचे आडव्या लिहा. मी काय करतो? आडव्या ओळी उभ्या लिहितो 1 2 2. दुसरे काय 2 1 -2 आणि तिसरी ओळ काय 2 -2 1. मी काय केलं? आडव्या ओळी उभ्या लिहिल्या. यालाच म्हणायचं ट्रान्सपोज. कळेपर्यंत 1 मार्क 1 मार्क कळेपर्यंत किंवा इथं अर्धा मार्क या स्टेपचा. आता काय करा तुम्ही? तुमचं काम एकच आहे. काय काम तुमचं एकच? LHS ऑफ 1. काय काम आहे बाबा? 1/3 इंटू 1/3 1/9 आणि मॅट्रिक्सचा गुणाकार करा. चालते. मग गुणाकार तुम्ही वर्ग 12 मध्ये शिकले ना. पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो पहिला कॉलम, त्याच्यामधला पहिला एलिमेंट 1 इंटू 1 1 2 इंटू 2 प्लस 4 2 इंटू 2 प्लस 4. पहिला रो पहिला कॉलम झाला.
पहिला रो दुसरा कॉलम 1 into 2 2 2 into 1 plus 2 2 into -2 -4 झाला पहिला रो दुसरा कॉलम. पहिला रो तिसरा कॉलम 1 into 2 2 2 into -2 -4 2 into 1 plus 2 झालं पहिला रो तिसरा कॉलम झाला. आता काय करा दुसरा रो पहिला कॉलम 2 into 1 2 1 into 2 plus 2 -2 into 2 -4 झालं. दुसरा रो दुसरा कॉलम करायचं तुम्हाला माहिती आहे. चला काय ना 2 into 2 4 2 into 1 plus 2 2 into -2 -4. ओके पहिला दुसरा रो दुसरा कॉलम झाला. दुसरा रो तिसरा कॉलम म्हणजे काय येणार 2 into 2 4 1 into -2 -2 4 काय मिस्टेक झाली रे भाई इथं काहीतरी चुकलं रे चुकलं. दुसरा रो दुसरा कॉलम 2 into 2 4 1 into 1 plus 1 आणि -2 plus 4. हा तेच तर मला चुकलं होतं. चला दुसरा रो तिसरा कॉलम 2 into 2 4 1 into -2 -2 into 2 -2 into 1 -2. चला झालं. तिसरा रो पहिला कॉलम 2 into 1 2 -2 into -2 -4 1 into 2 plus 2. कळलं इथपर्यंत. ओके चला लक्षात घ्या. तिसरा रो दुसरा कॉलम 2 into 2 4 -2 into -1 सॉरी -2 into 1 -2 1 into -2 झालं. शेवटचा तिसरा रो तिसरा कॉलम 2 into 2 4 -2 into -2 plus 4 1 into 1 ओके लक्षात घ्या. चला हे 1/9 इथं काय झालं पाहा सगळं कटलं. इथं काय येईल 9 हे सगळं कटलं 0 0 0 9 0 0 0 9. ओके शेवटी काय करतो मी 1/9 आतने डिवाइड करतो. आतने जर डिवाइड केलं तर 9 9 कॅन्सल 1 0 0 0 1 0 0 0 1. आणि हेच काय असतं तुमची आयडेंटिटी मॅट्रिक्स असते 3/3 साठी. ओके LHS ऑफ 1 मग काय LHS ऑफ 1 इज इक्वल टू RHS ऑफ 1 म्हणजेच काय A into A ट्रान्सपोज बरोबर I म्हणजेच काय A इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. कळाले पर्यंत ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता आपल्याला तिसरं काय फाइंड करायचं दादा. आता आपल्याला काय फाइंड करायचं आपल्याला ऑर्थोगोनल आहे दाखवलं आपण. तिच्यानंतर फाइंड करायचा A इनव्हर्स. काय फाइंड करायचा A इनव्हर्स. मग A इनव्हर्स साठी दुसऱ्या नंबरचा फॉर्म्युला आहे ना आपल्यापाशी. काय फॉर्म्युला A इनव्हर्स बरोबर A चा पॉवर T. A चा पॉवर T म्हणजेच काय रे A ट्रान्सपोज. काय A ट्रान्सपोज म्हणजे मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज करा. हे 1/3 जशी तसा. आणि ट्रान्सपोज म्हणजे काय रोचे एक तर कॉलम लिहा आणि कॉलमची रो लिहा. मग मी आडव्या ओळी उभ्या लिहितो. मग हे 122 याला उभं लिहितो मी 122. दुसरं काय 2 1 -2 याला उभं लिहितो मी 2 1 -2. तिसरं काय 2 -2 1 2 -2 1. ओके खतम 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 खतम. 3 मार्क 1 मार्क 4 मार्क. ओके आता तुमचा प्रॉब्लेम मला समजला. तुमचा प्रॉब्लेम काय मला समजला. तुम्हाला हे पण काढता येते. तुम्हाला इथपर्यंत कॅल्क्युलेशन इथपर्यंत व्हॅल्यू पण ठेवता येते. पण ओरल हे कॅल्क्युलेशन जमत नाही. हे कॅल्क्युलेशन जमत नाही. आता ज्याला हे समजलं त्यानं असं लक्षात ठेवायचं आणि ज्याला नाही समजलं हे कॅल्क्युलेशन त्याच्यासाठी टेक्निक सांगतो मी. लक्षात घ्या हे मोडतो मी आता. ओके ओके समजून घ्या. ओके 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 कोणासाठी जे दलिंदर लेकर आहेत आपले जे हे कॅल्क्युलेशन करतात नाही पण मार्क पाडायचे त्याच्यासाठी टेक्निक सांगतो काय करायचं. एवढं कळलं तुम्हाला आपल्याला मॅट्रिक्स काय शोधआउट करायची म्हणजे 100% शोधआउट करायची म्हणजे ही कंडिशन आली पाहिजे. A into A ट्रान्सपोज बरोबर I आलाच पाहिजे. हे मॅट्रिक्स किती बाय कितीची 3/3 ची. मग याचा अर्थ आयडेंटिटी मॅट्रिक्स पण किती बाय किती असेल 3/3 ची असेल काही. मग 3/3 ची आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असते 1 0 0 0 1 0 0 0 1. कळाले पर्यंत म्हणजे सगळीकडे 1 1 आले पाहिजे डायगोनली. बाकी सगळे नॉन डायगोनल एलिमेंट काय आले पाहिजे 0 आले पाहिजे. कळलं ना. मग तुमचा प्रॉब्लेम मला लक्षात आला ना काय ते याचं कॅल्क्युलेशनच पोराला जमत नाही. पहिला रो दुसरा कॉलम तिसरा कॉलम समजत नाही.
काहीच लोड नका घेऊ. हे मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जमत नाही, पण हे तर जमते ना तुम्हाला. 1/3 इंटू 1/3 1/9 लिहिला, कळलं. मला सांगा दादा, हे 1/9 ले कोण गायब करते? 9 गायब करते का नाही? मग आपल्याला उत्तर काय आणायचं? आयडेंटिटी मॅट्रिक्स आणायचं का नाही? आता आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजेच काय असते? 1 0 0 0 1 0 0 0 1 हे आयडेंटिटी मॅट्रिक्स पाहिजे, कळलं. पण हे 1/9 प्रॉब्लेम करायला ना उत्तर हेच आणायचं आपल्याला. पण काय करायचं माहितीये का, इथं 9 आहे ना, या 9 ला कॅन्सल करायसाठी 9 लिहायचा. 9 9 9 आणि शेवटच्या स्टेप मध्ये 9 सगळे गायब होतील. 9 न जर डिवाइड केलं तर उरल काय? 1 0 0 0 1 0 0 0 1 झालं. आणि यालाच काय म्हणायचं? आय. काय? LHS ऑफ 1 इज इक्वल टू आय, म्हणजेच काय? A इंटू A ट्रान्सपोज बरोबर आय आलं. हेन्स A इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. कळालं. जर गुणाकार नाही जमला तर असं लिहायचं. मग इथे एक स्टेप तुम्ही कट केली, याचा 1 मार्क कटल, पण 3 मार्क 100% भेटेल. 4 पैकी 3 मार्क भेटेल. कळालं शॉर्टकट कसं लिहायचं. ओके, हे झालं एक गणित. चला दुसरं गणित. चलो दुसरं गणित चला. याचे जर मार्क याच्यावर 100% गणित येते बरं. 100% गणित याच्यावर 100%, 100, 101% गणित येते म्हणजे येते याच्यावर. चालते. चला नेक्स्ट. चला शो दॅट A काय? 1/√2 0 1/√2 0 1 0 1/√2 0 -1/√2. हे मॅट्रिक्स काय दाखवायचे आपल्याला? ऑर्थोगोनल दाखवायचे आणि A इनव्हर्स फाइंड करायचा. मग मी काय बोललो? जिथं ऑर्थोगोनल शब्द आला तिथं आपण पहिल्यांदा आपले फॉर्म्युला लिहून ठेवायचे. काय पहिला फॉर्म्युला? पहिला फॉर्म्युला आहे A इंटू A ट्रान्सपोज बरोबर I. दिस इज इक्वेशन नंबर 1. हा जर फॉर्म्युला पार्ट असेल दुसरा पार्ट करूच नका तुम्ही. हा A इकडे घेऊन जा. A जर इकडे नेलात काय होईल? 1/A काय असते? A इनव्हर्स. A इनव्हर्स बरोबर A चा पॉवर T. याचा अर्धा मार्क, याचा अर्धा मार्क. नुसता फॉर्म्युला जर लिहिला 1 मार्क. कळालं पर्यंत? चला मग आपल्याला काय शोधायचं करायचं? ऑर्थोगोनल शोधायचं करायचं. ही ऑर्थोगोनलची कंडिशन आहे. चालते. मग ऑर्थोगोनलची कंडिशन काय आहे? LHS ऑफ 1. LHS घ्या आणि RHS आणून दाखवा. मग काय? A इंटू A ट्रान्सपोज बरोबर. मग याची किंमत टाका. काय याची किंमत काय? 1/√2 0 1/√2 0 1 0 1/√2 0 -1/√2. चालतं रे. हा आता काय फाइंड करायचं आपल्याला? एचा ट्रान्सपोज. एचा ट्रान्सपोज म्हणजे काय? याच्या आडवे वेळे याच्या उभ्याल्या किंवा जेवढे उभे वेळे तेवढ्या आडव्याल्या एकच करायचं. एक तर रोचे कॉलम करा नाही कॉलमचे रो करा, एकच करा. मग मी काय करतो? आडवी वेळ उभ्या लिहितो. मग ही पहिली आडवी वेळ मी उभी लिहिली. ही दुसरी आडवी वेळ मी उभी लिहितो इथं 0 1 0 आणि तिसरी आडवी वेळ इथं लिहितो मी. चालते. 0 -1/√2. आता दादा एक समजून घ्या. ओके, इथं आल्याच्या नंतर आपापला दिमाग. मग हे जर कॅल्क्युलेशन नसेल जमत, मी तुम्हाला शॉर्टकट पण सांगितलेले काय करायचं. शेवटी आयडेंटिटी मॅट्रिक्स आलंच पाहिजे. का आलं पाहिजे? कारण शो दॅट म्हणलं त्याला. शो दॅट म्हणल्यावर आयडेंटिटी आलंच पाहिजे. मग तुम्ही काय करा? शेवटी डायरेक्ट इथं काय लिहा. नसेल हे कॅल्क्युलेशन जमत तिथं आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहून ठेवा. तुमचा 1 मार्क कटल. ओके, समजलं इथपर्यंत? ओके, तिच्या आधी मी काय करतो तशी ती पण मेथड सांगतो. तिच्या आधी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. आता इथं बघा, इथं डिव्हिजन आहे, इथं डिव्हिजन आहे. असं कॅल्क्युलेशन केलं तरी चालते, फक्त थोडं दिमागाला प्रेशर येते. कॅल्क्युलेशन करा काय होते? अवघड होते जरा. असं डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं तरी चालते. पण मी जर मला सगळीकडे √2 दिसायला, मी जर √2 कॉमनच घेतला तर या मॅट्रिक्स मधून √2 कॉमन घेतला, या मॅट्रिक्स मधून √2 कॉमन घेतला तर डिव्हिजन गायब होईल का नाही? मला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल का नाही? आता सांगतो, 1/√2 कॉमन घेतला तरी तेच आन्सर येणार, आणि नाही जरी घेतला तरी ते आन्सर येणार. फक्त काय असणार? कॉमन जर घेतलं तर डिव्हिजन गायब होईल, कॅल्क्युलेशन करण्यास सोपं जाईल. ओके, आणि नाही घेतलं तर डिव्हिजन गायब होणार नाही, कॅल्क्युलेशन करण्यात अवघड जाणार. पण अवघड गेलं तरी उत्तर तेच येणार, सोपं गेलं तरी उत्तर तेच येणार. चालते. मग मी काय करतो? हे डिव्हिजन गायब करतो, 1/√2 कॉमन घेतो. पहिल्या मॅट्रिक्स मधून जर 1/√2 कॉमन घेतला मी, तर आतनी काय राहील बघा. इथं काय राहील? 1 0 1. इथं काय येतो? 0. आता इथं काय 1 आहे ना, इथं √2 लिहावं लागेल. का √2 लिहावं लागेल? 1/√2 कॅन्सल, इथं 1 येईल का? समजलं? कॉमन घेतलं. कॉमन घेणे म्हणजे काय? जिथं नाही तिथं ऍडजस्ट करा. मग हे 1 0 -1 चालते. बाकी सोपं गेलं. दुसऱ्या मॅट्रिक्स मधून पण 1/√2 कॉमन घ्या. इथून जर 1/√2 कॉमन घेतला, इथं काय राहील?
1 0 1 0 1 0 सॉरी इथं काय राहील √2 का √2 राहील इथं कारण 1/√2 नाहीच. ओके जिथं नाही तिथं √2 ऍडजस्ट करायचं कॉमन घ्यायचं म्हणजे जिथं नाही तिथं ऍडजस्ट करायचं. आता बघा हे 1/√2 1/√2 1/√2 चा स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे तो उरलं काय फक्त 1/2 डायरेक्टली तो चालते. कळलं का? आता एक तुमच्या लक्षात आलं असेल इथं 2 आला ना त्याचा आता 100% इथं 2 आला पाहिजे, इथं 0 आला पाहिजे, 0 आला पाहिजे, 0 2 0 0 0 2 आणि जेव्हा 2 न भागसाल तुम्ही तेव्हा येईल काय 1 0 1 0 1 0 0 0 1 आणि यालाच काय म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन नसेल करायचं तुम्ही असं पण लिहू शकता चालते. पण आता मी मास्तर आहे ना तर मला पूर्ण लिहावं लागेल नाही तुम्हीच काय म्हणसाल सर तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही असे शिकवायले. ओके चला पहिला रो पहिला कॉलम 1 into 1 1 plus 0 into 0 0 1 into 1 plus 1 खत्म. पहिला रो दुसरा कॉलम 1 into 0 0 0 into √2 0 1 into 0 0. पहिला रो तिसरा कॉलम 1 into 1 1 0 into 0 0 1 into -1 खत्म. आता दुसरा रो पहिला कॉलम 0 into 0 0 √2 into 0 0 0 into 1 0 चालते. दुसरा कॉलम 0 into 0 0 √2 into √2 फक्त 2 0 into 0 0. दुसरा तिसरा कॉलम 0 into 1 0 √2 into 0 0 आणि 0 into -1 -0 म्हणा किंवा +0 म्हणा बिकॉज 0 ला कोणतं साईन नसते. 0 इज चार्जलेस तुमच्या क्लास नाही त्याला प्लस द्या का मायनस द्या चालते. तिसरा रो पहिला कॉलम 1 into 1 1 0 into 0 0 -1 into +1 -1. तिसरा रो दुसरा कॉलम 1 into 0 0 0 into √2 0 -1 into 0 -0 का +0 चालते. तिसरा कॉलम 1 into 1 1 0 into 0 0 -1 into -1 +1 चालते. मग बघा आता काय आलंय हे आलं तुमचं 1 + 1 2 इथं सगळे 0 इथं 0 इथं 0 इथं 2 इथं 0 इथं 0 इथं 0 इथं 2 याची मी काय केले सगळं सॉल्व्ह केलं ऍडिशन मायनस जे काय ते केलं. आलं का तेच कळलं. फक्त इथं काय हे स्टेपचे मार्क आहेत. मार्क म्हणजे 1 मार्क यायचा. तुम्ही जर डायरेक्ट तुम्हाला जर स्टेप लिहायची नसली तरी लॉजिक लागलं पाहिजे. इथं जर बाय डिवायडेड बाय 2 आला तिकडे सगळीकडे 2 2 आला पाहिजे जर हे स्टेप तुम्हाला लिहायची नसली तर. कळलं. मग तुम्हाला लिहा वाटले लिहा नसेल लिहायचे नका लिहू. जर पूर्ण लिहिलं 4 मार्क पडतील. ही जर स्टेप गायब केली तुमचे 1 मार्क कट होईल. मग मी जर 1/2 ने डिवाइड केलं सगळीकडे सॉरी मल्टिप्लाय केलं ते काय होईल तर 2 2 कॅन्सल 1 0 0 0 1 0 0 0 1 आणि हीच आहे तुमची आयडेंटिटी मॅट्रिक्स किती 3/3 म्हणजेच काय आलं आपलं LHS ऑफ 1 इज इक्वल टू काय आलं I म्हणजेच काय A into A ट्रान्सपोज बरोबर I आलं का कारण LHS ऑफ 1 काय होते A into A ट्रान्सपोज ही कंडिशन आली म्हणजेच काय A is an ऑर्थोगोनल मॅट्रिक्स 3 मार्क. शेवटी काय विचारलं आपल्याला A इनवर्स. मग A इनवर्स मी काय करतो A इनवर्स चालते इथं लिहितो चालते. हा मग A इनवर्स काढायचं. A इनवर्स साठी पण फॉर्म्युला लिहिलेला आहे ना काय लिहिलेलं आहे A इनवर्स बरोबर A चा पॉवर T. मग A इनवर्स बरोबर फक्त त्याचा ट्रान्सपोज काढायचा. ट्रान्सपोज म्हणजे काय मॅट्रिक्सचे काय करा आडव्या ओळी उभे लिहा चालते. मग हे बघा आता आडव्या ओळी उभे लिहितो मी. पहिली जी आडवी ओळ आहे ती उभी लिहितो म्हणजे 1/√2 0 1/√2. दुसरी आडवी ओळ उभी लिहा 0 1 0 आणि तिसरी आडवी ओळ उभी लिहा 1/√2 0 -1/√2. दादा हे झालं या मॅट्रिक्सचा इनवर्स. शो दॅटचे 3 मार्क इनवर्सचा 1 मार्क 4 मार्क. कळलं. मोस्ट टाइम टॉपिक चला नेक्स्ट. लय पांचट काम आहे त्याचे मार्कच नाही केले पाहिजे फॉर्म्युला तर लिहिता आला पाहिजे. व्हेरी 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 मोस्ट टाइम टॉपिक व्हेरी 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 व्हेरी. चला नेक्स्ट.
पूर्ण समजून घ्या आता. व्हेरीफाय whether मॅट्रिक्स ए बरोबर कॉस थिटा 0 साइन थिटा 0 1 0 साइन थिटा 0 कॉस थिटा इज ऑर्थोगोनल और नॉट. आता समजून घ्या. याच्या आधले मी जेवढे गणित घेतले 2 गणित तिच्यात इज होतं पहा. हे मॅट्रिक्स काय होतं ऑर्थोगोनल दिलेली होती. म्हणजे शोधट म्हणजे काय 100% येणारच. शोधट आणि व्हेरीफाय मध्ये फरक आहे. शोधट टू दॅट म्हणजे काय 100% जे दिलं गणित येणार म्हणजे येणारच. आणि व्हेरीफायचा अर्थ काय व्हेरीफाय म्हणजे 50-50 चान्सेस असते. 50-50 एक तर ऑर्थोगोनल असू शकते आणि नसू शकते. ओके काय करायचं आपल्याला फक्त व्हेरीफाय करायचं ऑर्थोगोनल आहे किंवा नाही. ओके थोडा हा प्रश्न मी बाजूला ठेवतो. याची एक शॉर्टकट सांगतो. फक्त मनातल्या मनात करण्यासाठी शॉर्टकट सांगतो. ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची कंडिशन काय एकदम शॉर्टकट सांगतो बा. समजा मी इथं लिहितो पहा 1/√2 1/√2 -1/√2 आणि 1/√2. तुम्हाला जर म्हणलं बाबा हे मॅट्रिक्स पेन न उचलता पेन हातात न धरता तोंडी सांगा हे मॅट्रिक्स ऑर्थोगोनल आहे किंवा नाही. पेन न उचलता तर याची एक शॉर्टकट आहे. आता मी तुम्हाला शिकवायचं म्हणून पेन उचलतो. काय शॉर्टकट आहे जेवढी रो असतील त्या मॅट्रिक्सची त्या सगळ्या एलिमेंटची स्क्वेअरची ऍडिशन करायची. मग 1/√2 चा स्क्वेअर काय आहे 1/√2 चा स्क्वेअर प्लस 1/√2 चा स्क्वेअर. हे काय आलं तुमचं 1/2 प्लस 1/2 उत्तर काय आलं 1. याचं पण करून पहा -1/√2 चा स्क्वेअर प्लस 1/√2 चा स्क्वेअर या दोघांची ऍडिशन या दोघांची पण ऍडिशन. हे काय आलं तुमचं 1/√2 प्लस 1/√2 इक्वल काय आलं 1. कळालं. किंवा एक तर रोची नाही तर कॉलमची सगळ्या रोच्या स्क्वेअरच्या एलिमेंटची ऍडिशन आणि सगळ्या कॉलमच्या ही जर 1 येत असेल तर ती मॅट्रिक्स ऑलवेज ऑर्थोगोनल असते. काय बोललो मी रो मधले जेवढे एलिमेंट असतील त्याच्या स्क्वेअरची ऍडिशन जर 1 येत असेल एक तर सगळे रो धरा नाही तर सगळे कॉलम पकडा ती मॅट्रिक्स ऑर्थोगोनल असतेच. कळालं पर्यंत. किंवा दुसरं शॉर्टकट R1 आणि R2 मधल्या पहिल्या एलिमेंटचा गुणाकार प्लस दुसऱ्या एलिमेंटचा गुणाकार जर 0 येत असेल तर ती मॅट्रिक्स ऑर्थोगोनल असते. कन्फ्युजन होत असेल तर सोडून द्या. ओके फक्त सांगितलं मी तोंडी पेन न उचलता. मग मी काय बोललो पेन न उचलता ही मॅट्रिक्स सांगा तोंडी ऑर्थोगोनल आहे किंवा नाही. आता मी शॉर्टकट कशासाठी सांगितले असेल एखाद्या वेळेस जर MCQ आला 4 मॅट्रिक्स दिल्या खाली आणि त्यानं विचारलं खालीलपैकी कोणती मॅट्रिक्स ऑर्थोगोनल आहे किंवा नाही तर 4 मॅट्रिक्स साठी पेन उचलसाल का हा फॉर्म्युला असेल का 4 मॅट्रिक्स साठी A × A ट्रान्सपोज बरोबर आहे. ते 2 मार्काचे MCQ सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही 10 मिनिटं घालसाल तिथं. असं नाही याच्यासाठी शॉर्टकट सांगितले मी. काय ऑर्थोगोनल मॅट्रिक्स पेन न उचलता शॉर्टकट काय ऑर्थोगोनल मॅट्रिक्स मध्ये जेवढी रो असतील किंवा जेवढे कॉलम असतील त्याच्या स्क्वेअरची ऍडिशन ऑलवेज 1 आली पाहिजे. बघा पहिला कॉस स्क्वेअर थिटा प्लस 0 स्क्वेअर म्हणजे 0 प्लस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर असते का 1 आलं इथं 1. इथं पण बघा 0 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर 0 सोडून द्या 1 चा स्क्वेअर आला का 1. इथं पहा मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस 0 स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर आला का 1. तिन्ही रोची ऍडिशन काय आली तिन्ही रोच्या एलिमेंटची स्क्वेअरची ऍडिशन काय आली 1 आली का नाही. म्हणजे ही मॅट्रिक्स ऑर्थोगोनल आहे. पेन न उचलता सांगितलं आपण ऑर्थोगोनल आहे का. पण आता हे गणित आपल्याला पेन न उचलता नाही पेन उचलताय म्हणजे लिहून दाखवावं लागेल आपल्याला. ओके मग आपण करू ना. आपल्याला किलो काय दिलेलं आहे चालतं ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची पहिली कंडिशन लिहायची काय A × A ट्रान्सपोज बरोबर I. मग आता A इनव्हर्सचा फॉर्म्युला लिहिसाल का तुम्ही नका लिहू. का नाही लिहायचा कोण कुठं विचारलं की त्याने A इनव्हर्स फाइंड करा म्हणून. जर A इनव्हर्स विचारला तरच लिहायचा दररोज लिहायचा नाही. बरं लिहिला तरी काहीच फरक पडत नाही लिहून ठेव काय नाही फरक पडत चालतं. मग व्हेरीफाय करायचं आपल्याला आहे किंवा नाही. मग तेच आपलं काय
LHS घ्यायची, LHS ऑफ 1. काय आहे LHS ऑफ 1? A इंटू A ट्रान्सपोज. ओके, मग A ची किंमत काय टाकून द्या रे. A ची किंमत काय? कॉस थिटा 0 साइन थिटा 0 1 0 मायनस साइन थिटा 0 कॉस थिटा. इथं काय येणार? A चा ट्रान्सपोज. A चा ट्रान्सपोज म्हणजे आडव्या ओळी एक तर उभ्या आल्या, नाही उभ्या ओळी आडव्या आल्या. मग हे आडव्या ओळी उभ्या आली तुम्ही. पहिली आडवी ओळ पहिल्या याच्यात लिहितो 0 साइन थिटा, चालते. दुसरी आडवी ओळ उभी लिहितो तुम्ही 0 1 0 आणि तिसरी काय? मायनस साइन थिटा 0 कॉस थिटा. इथं अर्धा मार्क झाला, अर्धा मार्क घ्यायचा आणि अर्धा मार्क घ्यायचा. ओके, मग चला आता काय करा, कॅल्क्युलेशन करा. आणि तुम्हाला सांगितलं होतं पहा, मी ती शॉर्टकट आधी का सांगितलेली असेल, का सांगितले असेल शॉर्टकट आधी? ते शॉर्टकट म्हणून कळलं ना आपल्याला की नाही मॅट्रिक्स ऑर्थोगोनल आहे. त्याच्यासाठी सांगितलं की काही दलिंदर कार्यकर्ते आहेत त्यावेळी कॅल्क्युलेशन जमत नाही. मग त्याच्या एवढं लक्षात आलं बाबा हे मॅट्रिक्स ऑर्थोगोनल आहे. ऑर्थोगोनल म्हणजे काय? या दोघांचा गुणाकार आय येणार. मग ते काय करते माहिती का? डायरेक्ट लिहून टाकते 1 0 0 0 1 0 0 0 1. का? कारण तुला माहित होतं ना ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे म्हणून, म्हणजे ही आय येणार शेवटी त्याचं. मग ज्या कार्यकर्त्याला गुणाकार जमत नाही त्यांना असं लिहायचं. पण असं कधी लिहिसाल तुम्ही जेव्हा तुम्हाला आधीच उत्तर माहित असेल. कळलं ना? आता इथं माहित नव्हतं तुम्हाला, 50-50% चान्स होते ऑर्थोगोनल आहे किंवा नाही ते. कळालं का? म्हणून शॉर्टकट. ओके, मग कोणाला त्याचा गुणाकार जमला नाही त्यांना असं लिहायचं आणि शेवटी आय लिहायचं. LHS बरोबर RHS हेन्स A इज अन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. 4 पैकी 3 मार्क पडले, 1 मार्क कटला. 1 मार्क कशाचा कटला? गुणाकार करण्याचा कटला. जर जमत नसेल गुणाकार तर असं लिहा. ओके, मग 4 पैकी जर 4 मार्क पाडायचे मग लिहायचं कसं? मग प्रॉपर गुणाकार करायचा आपला. प्रॉपर काय गुणाकार करायचा? पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो पहिला कॉलम. मग काय येणार? कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा 0 इंटू 0 0 स्क्वेअर म्हणजे 0च, साइन इंटू साइन प्लस साइन स्क्वेअर थिटा. चालते. पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम. चालते ना? मग कॉस इंटू 0 0 0 इंटू 1 प्लस 0 साइन इंटू 0 0. पहिला रो तिसरा कॉलम. मग इथं काय येणार? कॉस इंटू मायनस साइन थिटा, मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा किंवा कॉस थिटा इंटू मायनस साइन थिटा. 0 इंटू 0 0 नंतर साइन इंटू कॉस प्लस साइन थिटा कॉस थिटा. झालं? मग आता पहा R2 दुसरा रो पहिला कॉलम 0 इंटू कॉस 0 1 इंटू 0 0 0 इंटू साइन 0. कळलं? दुसरा रो दुसरा कॉलम 0 इंटू 0 0 1 इंटू 1 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 आणि 0 इंटू 0 0. दुसरा रो तिसरा कॉलम 0 इंटू मायनस साइन थिटा 0 1 इंटू 0 0 0 इंटू कॉस थिटा 0 0 प्लस 0 प्लस 0. चालते. आता तिसरा रो पहिला कॉलम मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा, मायनस साइन थिटा कॉस थिटा. चालते. 0 इंटू 0 0 कॉस थिटा इंटू साइन थिटा कॉस थिटा साइन थिटा. तिसरा रो दुसरा कॉलम मायनस साइन इंटू 0 0 0 इंटू 0 0 कॉस इंटू 0 0 म्हणजे काय? 0 प्लस 0. चालते. तिसरा रो तिसरा कॉलम मायनस साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर थिटा 0 इंटू 0 0 चा स्क्वेअर म्हणजे 0 कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थिटा. सगळ्या जमान्याला माहिती, सगळ्या जमान्याला माहिती. तुम्हाला जर म्हणलं ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला काय येतं रे, तर पोरं काय म्हणतात माहिती सर ट्रिग्नोमेट्री मध्ये आमचा एकच फॉर्म्युला पाठ आहे, काय? साइन स्क्वेअर थिटा पण कॉस स्क्वेअर थिटा. दुसरं काही येऊ काय नाही हो, पण हा फॉर्म्युला सगळ्याच्या जगाच्या तोडपाठ आहे. म्हणजे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते? 1 असते. ओके, मग लिहा ना काय? LHS ऑफ 1 इज इक्वल टू काय लिहिता येईल इथं पहा, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. इथं तर सगळे 0, इथं हे कटलं काय येणार? 0 प्लस मायनस साइन थिटा मायनस साइन थिटा प्लस साइन थिटा म्हणजे मायनस साइन कॉस प्लस साइन कॉस 0. चालते किंवा एवढं विचारच नका करू बाबा रे. डायरेक्ट आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहून ठेवा ना. काय असते आयडेंटिटी मॅट्रिक्स? 0 1 0 0 0 1. इथं आल्याच्या नंतर विचार कशाला मराय करायचा, डायरेक्ट उत्तर लिहून ठेवायचं. आयडेंटिटी मॅट्रिक्स तुम्हाला माहित नाही 3/3 ची काय आहे. मग हीच मॅट्रिक्स काय झाली? LHS ऑफ 1 इज इक्वल टू काय? आय. म्हणजेच काय? A इंटू A ट्रान्सपोज बरोबर आय. म्हणजेच काय? A इज अन
ऑर्थोगोनल मॅट्रिक्स किती मार्क भाऊ? 4 मार्क. जर कदाचित आता विचारलं, कदाचित प्रश्न असा एक्सटेंड केला असता काय, इफ यस फाइंड ए इनवर्स, हा प्रश्न एक्सटेंड केला असता 5 मार्क साठी. ऑर्थोगोनल आहे की नाही चेक करा, आणि जर असेल तरच ए इनवर्स एक्झिस्ट होईल. कारण हा फॉर्म्युला ए इनवर्स साठी हा कधी लागेल माहितीये का, जेव्हा ती मॅट्रिक्स ऑर्थोगोनल असेल तरच हा फॉर्म्युला लागेल, अदरवाईज लागणार नाही. म्हणून मग प्रश्न असा असता तर काय केलं असतं मी, काहीच नाही केलं असतं, काय फॉर्म्युला लिहिला असतं ए इनवर्स बरोबर AT. मग याचा ट्रान्सपोज लिहिला असता, याचा ट्रान्सपोज काय तुमच्यावर, याचा ट्रान्सपोज केला असतो मी, याचा आडवळू लिहिले असतं, काय लिहिलं असतं, कॉस थिटा 0 साइन थिटा, दुसरी ओळ काय 0 1 0, तिसरी ओळ काय मायनस साइन थिटा 0 कॉस थिटा. झाला 1 मार्क फुकटचा. काय अवघड आहे का? कळालं का? ओके चला नेक्स्ट. आता फॉर विच असे पण गंध विचारते पेपरात, फॉर विच व्हॅल्यूज ऑफ ABC KBC 7 करोड द मॅट्रिक्स A is orthogonal. Where काय A is equal to 1/3 2/3 A 2/3 1/3 B 2/3 minus 2/3 C. प्रश्न समजून घे, अगदी चिल्लर आहे, कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे फक्त. काय म्हणणं आहे त्याचं, आता इथं पहा ABC व्हॅल्यू लपवले, त्यांना माहित नाहीत काय आहे. मग प्रश्न काय तयार केला पाहिजे, इथं प्रश्न काय तयार करा, फॉर विच व्हॅल्यूज ऑफ ABC माहित नाहीत, अशा कोणत्या ABCच्या व्हॅल्यू इथं ठेवसाल ती मॅट्रिक्स ऑर्थोगोनल येईल. लपवला नाही प्रश्न. आता बघा मी जी शॉर्टकट सांगितली, पेन न उचलता ह्या व्हॅल्यू शॉर्टकट कशा काढायच्या, पेन न उचलता पण काढू शकतो आपण. कशा, मी काय बोललो होतो, सगळ्या जे रो आहेत त्याच्या प्रत्येक एलिमेंटच्या स्क्वेअरची बेरीज आलीच 1 असते. म्हणजे काय येईल, पहिला रो काय 1/3 चा स्क्वेअर, त्यातला दुसरा एलिमेंट काय 2/3 चा स्क्वेअर, आणि त्यातला तिसरा काय A स्क्वेअर. या सगळ्याची ऍडिशन काय असते 1 असते. कोणासाठी, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स साठी. इथे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स दिलं म्हणून आपण ते लावायलो, शॉर्टकट लावायला मी. पेन न उचलता मी शॉर्टकट काढायचं टेक्निक सांगायलो, चालते. काय म्हणलं मी, प्रत्येक रोच्या एलिमेंटच्या स्क्वेअरची बेरीज 1 असते. मग मी काय केलं, पहिला घेतला, पहिला रो 1/3 चा स्क्वेअर 2/3 चा स्क्वेअर प्लस A चा स्क्वेअर इक्वल टू काय असते 1. याचा स्क्वेअर काय येणार 1/9. हे शॉर्टकट सांगायला मी. इथे काय येणार 4/9 प्लस A स्क्वेअर इक्वल टू 1. हे जर इकडे दिलं मी, हे काय येणार 5/9, कारण दोघांचा बेस सारखा वरच्या ऍडिशन होणार. काय येणार A स्क्वेअर इक्वल टू 1. हे जर मी इकडे दिलं काय येणार 1 मायनस 5/9. इथं जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 9 मधून 5 गेले 4/9. मी जर स्क्वेअर रूट टाकलं दोन्ही साईडने, तिथं जाणार प्लस मायनस 2/3. फॉर्म्युला न लावता A इंटू A ट्रान्सफरचा फॉर्म्युला न लावता मी शॉर्टकट किंमत काढली. मग असं जर MCQ आला तर MCQ मध्ये अशा किमती दिल्या राहतील. प्रॉपर कॅल्क्युलेशन न करता अशा किमती काढायच्या. मग हाच फॉर्म्युला तुम्ही B ची किंमत काढू शकता, C ची काढू शकता. आता हा जो फॉर्म्युला सांगितला शॉर्टकट, ही कशासाठी सांगितली माहिती आहे का, पोराला कुठतरी A इंटू A ट्रान्सपोज इक्वल आयडेंटिटी हा फॉर्म्युला लावावा लागते. 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जास्तीत जास्त जणांना जमत नाही. मग ज्याला तिचं मल्टिप्लिकेशन जमत नाही का नाही, त्यांना फॉर्म्युला लिहून ठेवायचा. मल्टिप्लिकेशन करायचं नाही, जेवढे तेवढं लिहून ठेवायचं, आणि त्याच्या खाली असं कॅल्क्युलेशन करायचं. याच्या खाली कॅल्क्युलेशन करायचं, तरी उत्तर बरोबर आहे तुमचं. कळालं ना, ते समजलं पाहिजे ऍडजस्टमेंट. पुढचा मास्तर जेव्हा पेपर चेक करल तेव्हा त्याच्यात लक्षात नाही आलं पाहिजे की पोरांनी कुठून आणली, काय आणली, का पाठ करून आलं, का डायरेक्ट लिहिलं, समजलंच नाही पाहिजे. ओके, मल्टिप्लिकेशन जमत नसेल तर हाच असं कॅल्क्युलेशन करायचं, फॉर्म्युला लिहायचा, हा कॅल्क्युलेशन लिहून ठेवायचं, तरी मार्क पडतील तुमचे. एखादा मार्क कटला तर कटला. कळलं. चला आता मी काय करतो, इथे एक शब्द दिलेले आहे त्यानं, काय ऑर्थोगोनल. ओके, मग काय ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची कंडिशन, A इंटू A ट्रान्सपोज बरोबर आहे. आता इथं कुठे शो दॅट व्हेरीफाय आहे का, कुठे आहे का प्रश्न, शो दॅट व्हेरीफाय.
शो दॅट व्हेरीफाय असतं एक साईड घ्यायची दुसरी साईड आणायची, पण इथे शो दॅट नाहीच, मग साईड घ्यायचीच नाही, जेवढं दिलं सगळं यूज करायचं. शो दॅट मध्ये एक साईड घ्यायला लागते, एक साईड आणावं लागते. प्रूव्ह दॅट मध्ये एक साईड घ्यायला लागते, एक साईड आणावं लागते. व्हेरीफाय मध्ये एक साईड घ्यायला लागते, दुसरी साईड आणावं लागते. आहे का कुठं प्रूव्ह दॅट, व्हेरीफाय, शो दॅट आहे का? नाही. याचा अर्थ काय, कोणती साईड घ्यायची नाही, सगळं गणित दिलं का ते घ्यायचं, यूज करायचं. मग टाका इथं किमती सगळ्या. एची किंमत टाका, काय एची किंमत काय, 1/3, 2/3 ए, 2/3, 1/3 बी, 2/3 मायनस 2/3 सी. एचा ट्रान्सपोज म्हणजे काय, एचा ट्रान्सपोज म्हणजे काय, आडवी ओळ उभी लिहायच्या. मग ही पहिली आडवी ओळ मी उभी लिहितो, 1/3, 2/3 आणि इथं ए लिहितो. दुसरी आडवी ओळ उभी लिहितो, काय लिहितो मी, 2/3, 1/3 बी, आणि तिसरी काय लिहितो, उभी लिहितो. इथं काय येणार, 2/3 मायनस 2/3, इथं काय लिहितो, सी इज इक्वल टू आय. मी काय बोललो, आधील्या गणितात मी साईड घेतली नव्हती बा, LHS RHS घेतलं होतं आपण. इथं LHS RHS घे ना आपण, म्हणून मला सगळ्याच्या सगळं लिहावं लागेल, कारण शो दॅट प्रूव्ह दॅट मध्ये आपण LHS RHS घेत असतो. मग आयडेंटिटीची किंमत काय, 1 0 0 0 1 0 0 0 1. चालते. मग मी तुम्हाला 1000 वेळा सांगतो, इथं डिव्हिजन आहे, इथं डिव्हिजन आहे. डिव्हिजन करायचं थोडं कॅल्क्युलेशन असं वाटत नाही, अवघड जाते. म्हणून जर मी सगळीकडून 1/3 कॉमन काढला, तुम्हाला सोपं जाईल का नाही. मग या मॅट्रिक्स मधून 1/3 कॉमन काढला, तिथे येणार 1/3, इथं काय येणार 1 2. आता इथं 3 नाही, म्हणजे इथं काय लावावं लागेल, 3a. इथं काय येणार 2 1, इथं काय लावावं लागेल, 3b. इथं काय लावावं लागेल, 2 -2, इथं काय लावावं लागेल, 3c. इथून पण 1/3 मी कॉमन घेतो. आता इथून जर मी 1/3 कॉमन घेतला, इथे येणार 1 2 2, बरोबर. इथे येणार 2 1 -2, इथं 3 3 नाहीच, म्हणजे इथं येणार 3a 3b 3c इज इक्वल टू काय येणार, 1 0 0 0 1 0 0 0 1. बस चालू द्या कॅल्क्युलेशन. मग हे 1/3 इंटू 1/3 1/9 आलं. आता काय करा, पहिला रो पहिला कॉलम मल्टिप्लिकेशन करा. पहिला रो पहिला कॉलम, 1 इंटू 1 1, 2 इंटू 2 4, 3 इंटू 3 प्लस 9a स्क्वेअर. पहिला रो पहिला कॉलम झाला, तर पहिला रो दुसरा कॉलम 1 इंटू 2 2, 2 इंटू 1 2 झाले 4, आणि 3 इंटू 3b 9, म्हणजे हे झालं तुमचं 4 प्लस 9ab. पहिला रो तिसरा कॉलम 1 इंटू 2 2, 2 इंटू -2 -4, 2 -4 -2, 3 इंटू 3c प्लस 9ac प्लस 9ac. चालतंय. दुसरा रो पहिला कॉलम 2 इंटू 2 2, 1 इंटू 2 2, म्हणजे किती झाले, 2 2 4, आणि 3 इंटू 3 3b इंटू 3 9ab. चालते. दुसरा रो दुसरा कॉलम 2 इंटू 2 4, 1 इंटू 1 1, 4 आणि 1 5, 3b इंटू 3b 9b स्क्वेअर, म्हणजे 5 प्लस 9b स्क्वेअर. चालते. चला दुसरा रो तिसरा कॉलम 2 इंटू 2 4, 1 इंटू -2 2, 4 -2 2, आणि 3b इंटू 3c 4 प्लस 9bc 4 प्लस 9bc, बरोबर. चला तिसरा रो पहिला कॉलम 2 इंटू 2 2, 2 2 -4, 2 -4 -2 आणि 9ac, -2 प्लस 9ac. ओके. हा दुसरा रो दुसरा कॉलम 2 इंटू 2 4, 4 -2 2, 2 अधिक 9bc 2 अधिक 9bc. तिसरा रो तिसरा कॉलम 2 इंटू 2 4, मायनस प्लस 4 8, 8 आणि 3 9c स्क्वेअर, 8 प्लस 9c स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं तुमचं, 1 0 0 0 0 1 0 0 0 1. चालते. हे 1/9 इकडे डिवाइड आहे, तिकडे नेलं तरी चालते, डिवाइड केलं तरी चालते. पण हा जर 1/9 तिकडे गेला तर इथं 9 होईल का नाही. मग नेक्स्ट स्टेप मध्ये बघा काय येईल. इथं काय येईल, 5 प्लस 9a स्क्वेअर, इथे येणार 4 प्लस 9ab, इथे येणार -2 प्लस 9ac, इथे येणार 4 प्लस 9ab, इथे येणार 5 प्लस 9b स्क्वेअर, इथे येणार 4 प्लस 9bc, इथे येणार -2 प्लस 9ac, इथे येणार 2 प्लस 9bc, इथे येणार 8 प्लस 9c स्क्वेअर इज इक्वल टू, हा 1/9 जर गेला तर इथं मल्टिप्लिकेशन 9 येईल,
आणि 9 ने सगळ्या मॅट्रिक्सला मल्टिप्लायर काय येणार 9 0 0 0 9 0 0 0 9. चालते. आपल्याला कोणाच्या किमती काढायच्या एबीसीच्या. मग काय करा, इथं पहिली जागा आहे, याचा अर्थ ही पहिली जागा म्हणजे याचं उत्तर हे, याचं उत्तर हे, याचं उत्तर हे. ओके. आता बघा, समजा मी ही किंमत याचं उत्तर हे घेतलं, कारण इथं दुसरी जागा आहे, तर दुसरी जागा आहे. तर 4 + 9ab = 0, 4 + 9ab = 0. इथून धड ए ची किंमत काढता येणार, धड बी ची किंमत काढता येणार. इथं जर फक्त ए असतात ए ची किंमत निघली असती, किंवा बी असतात बी ची किंमत निघली असती. ओके. मग या इक्वेशन साठी तुम्हाला असंच एक दुसरं इक्वेशन घ्यावं लागेल, कारण दोन व्हेरिएबल साठी दोन इक्वेशन लागतील. पण तेच कुठं ना डबल कॅल्क्युलेशन टाका, सबट्रॅक्शन करा. ओके. त्यासाठी मी काय करतो, असं व्हेरिएबल उचलतो जिथं सिंगल व्हेरिएबल आहेत. तुमचं लक्ष असेल तर इथं सिंगल व्हेरिएबल आहे का नाही, आहे का. मग याची जागा कोणासोबत उचलतो मी 9 सोबत. का 9 सोबत उचलली, या मॅट्रिक्स मधली पहिली जागा याची, इथं पण पहिली जागा याची, इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स. मग याचा अर्थ पहिला म्हणजे याचं उत्तर हे असेल. म्हणजे काय 5 + 9a² बरोबर 9. काहीतरी लोचा झाला नाही, बरोबर आहे, चालते. दुसरं बघा इथं बघा, ही मधली जागा आहे, त्याचं उत्तर काय असेल 9 असेल का नाही. म्हणजे काय 5 + 9b² = 9. आणि तिसरं बघा काय येणार 8 + 9c² बरोबर 9. आता काही पोराला प्रश्न पडला असेल, सर ना हेच इक्वेशन का उचलले, का हे चालत नव्हते का, हे मधले असे चालत नव्हते का. चालत होते, उत्तर ते जाणार, कॅल्क्युलेशन वाढणार. ओके. कारण इथं दोन व्हेरिएबल आहेत, दोन व्हेरिएबल साठी दोन इक्वेशन लागतील. मग ते मायनस करा, सबट्रॅक्ट करा, दोन व्हेरिएबल मधले एक व्हेरिएबल मध्ये आणा, कॅल्क्युलेशन करा. त्याच्यापुरता काय करा, एक जे व्हेरिएबल आहे तेच घ्या ना, त्याच्यापासून डायरेक्ट किंमत भेटते ना. मग इथं काय करा, हा 5 तिकडे घेऊन जाता, 9a² बरोबर 9 - 5, 9a² बरोबर 4, a² बरोबर 4/9. तर a बरोबर ± याचं स्क्वेअर रूट काय येणार 2/3. भेटली याची किंमत. सिमिलरली बी ची किंमत तिकडे घेऊन जा, 9b² बरोबर 9 - 5, 9b² = 4, दॅट इज b² = 4/9, दॅट इज b = ± 2/3. भेटले बीची व्हॅल्यू. सिमिलरली सी ची व्हॅल्यू, हा 8 तिकडे घेऊन जा, 9c² बरोबर 9 - 8, 9c² बरोबर 1, c² बरोबर 1/9, दॅट इज c = ± 1/3. These are the required values of ABC. ह्या एबीसीच्या अशा व्हॅल्यू येतात, त्याच्यावर मॅट्रिक्स काय ऑर्थोगोनल आहे. कळलं. एकदम पांचट कार्यक्रम आहे, काही जाऊ नाही, फक्त कॅल्क्युलेशन आहे, ही स्टेप महत्वाची. मग तुम्हाला सांगितलं ही जर स्टेप जमली नाही, समजा हा कॅल्क्युलेशन कोणाला जमलं नाही, त्यांना काय करायचं, कशा किमती काढायच्या सांगितलं तुम्हाला, इधर सांगतो. हा जर कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं नाही, तर तुम्ही लावायची आपली शॉर्टकट. तुम्ही काय लावायची आपली शॉर्टकट. काय शॉर्टकट आहे, प्रत्येक रोजच्या सगळ्या एलिमेंटची स्क्वेअरची बेरीज ऑलवेज 1 असते. मग आपण काय लिहायचं, पहिला 1/3² प्लस 2/3² प्लस a² = 1. चालते. इथून याची किंमत भेटेल हे सॉल्व्ह केल्यावर. दुसरा रो काय 2/3² प्लस 1/3² प्लस b² = काय येणार 1. इथून कोणाची किंमत भेटणार b ची. तिसरं इक्वेशन काय लिहायचं 2/3² - 2/3² प्लस c² = काय लिहायचं 1. तरी किंमत तेच येणार आणि मार्क पण भेटणार. शॉर्टकट काय, शॉर्टकट दिलेल्या प्रत्येक कॉलमची किंवा रोची, प्रत्येक रोच्या स्क्वेअरची एलिमेंट बेरीज 1च असते, किंवा कॉलमची 1च असते. कळलं. चला लास्ट एक्झाम्पल, लास्ट अँड बेस्ट. Last example on orthogonal matrix, okay, which is most very most time topic. Okay, चला last. Determine values of A, B, C मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल व्हेअर ए बरोबर काय दिलेले आहेत किमती पहा 0 to b, c a b minus c a minus b c. तोच प्रश्न काय दिलेला आहे ऑर्थोगोनल. अशा कोणत्या व्हॅल्यूज एबीसीच्या
या मॅट्रिक्स मध्ये टाकल्यानंतर ती मॅट्रिक्स ऑर्थोगोनल होईल. कळलं का? मग चला शॉर्टकटनं सोडवा किंवा लॉंगकटनं सोडवा, मग चालते. ऑर्थोगोनल शब्द मला माझ्यासाठी क्ल्यू आहे. ऑर्थोगोनल हा शब्द माझ्यासाठी क्ल्यू आहे, त्याच्यामुळे मी ऑर्थोगोनलची कंडिशन ध्यानात ठेवतो. काय? ए इंटू ए ट्रान्सपोज बरोबर आय. हा एक झाला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला लिहायची गरज आहे का? ए इनवर्स बरोबर एचा पॉवर टी. का नाही लिहायचा हा फॉर्म्युला? गणितात कुठंच ए इनवर्स विचारलेला नाही म्हणून लिहायचा नाही, लिहिलं तरी काही फरक पडत नाही. चालते, 1 मार्क. ओके, आता बघा पुढे गणितात शो दॅट प्रूव्ह दॅट व्हेरीफाय आहे का? नाही. जर शो दॅट प्रूव्ह दॅट व्हेरीफाय असतं आपण एक साइड घेतलेली असती, एक साइड आणलेली असती. आता इथं कुठं शो दॅट प्रूव्ह दॅट नसल्यामुळं दोन्ही साइड घ्यायच्या, दिलेलं सगळ्याच्या सगळं यूज करायचं. चालते. मग ए ची व्हॅल्यू टाकून द्यायचं. काय? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? 0 ट्वाइस बी सी ए प्लस बी मायनस सी ए मायनस बी सी. व्हॉट इज द ट्रान्सपोज ऑफ ए? चेंज रो एज कॉलम और कॉलम एज रो. ओके, I change, I write row as column. Okay, 0 twice b c. Replace first row as a first column, second row as a second column, and third row as a third column. Okay, which is the transpose of matrix A? And what is the value of identity matrix 1 0 0 0 1 0 0 0 1? Okay. Solve the multiplication of matrix and a transpose we get. Okay, how to calculate the product of matrix? Okay, calculate this type: first row first column, first row first column, in which first entry multiply with first, in row first entry multiply with column first entry. Okay, 0 into 0 0 plus twice b into twice b 4b square c into c plus c square. Okay, then multiply first row second column, 0 into a 0 2b into b plus 2b square c into minus c square. Multiply first row third column, 0 into a 0 2b into minus b minus 2b square c into c plus c square. Okay, now first row multiply with all columns. Now second row multiply with all columns. Okay, R2 multiply with C1, A into 0 0 B into twice b square minus C into plus C minus C square. Okay, now multiply R2 with C2. Okay, A into A square, B into B square minus minus plus C square. Now R2 multiply with C3. What do we get? A into A square plus b minus b square minus c plus c minus c square. Okay, now last R3 multiply with C1. A into A 0 0 minus plus minus 2b square c into c plus c square. Okay, now R3 multiply with C2. A into A square minus plus minus b square plus minus c square. Now last finally R3 multiply with C3. What do we get? A into A square minus minus plus b square plus plus c square is equal to identity matrix. What is the value of identity matrix? 1 0 0 0 1 0 0 0 1. Okay, now equality of the matrix. Okay, चला मग which equation take for simplicity? असं कोणतं इक्वेशन उचललं ते सॉल्व्ह करायसाठी सोपं गेलेलं असते. ओके, आता इथं सगळे सारखेच असल्यामुळे आपण काय करावं काही डिटरमाइन करू शकत नाही. तरी जाऊ दे, असो पहिलं उचलतो सगळे इक्वेशन लिहून टाकतो. काय लिहितो? 4b स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? 1. हे झालं पहिलं. दुसरं इक्वेशन काय येणार? 2b स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू काय? 0. आता बघा दोनच इक्वेशन उचलले. जर हे मी सॉल्व्ह केले तर मला इथे बी ची व्हॅल्यू भेटेल नाही, सी ची भेटेल का नाही? ओके, दिस इज इक्वेशन नंबर एक्स आणि दिस इज इक्वेशन नंबर वाय. ओके, मी काय करतो? दोघांना ऍड करतो. ऍड केल्यावर मला कोणाची तरी किंमत भेटेल. सी सी कॅन्सल होईल का नाही? ओके, ऍडिंग एक्स प्लस वाय वी गेट 4b स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 1. 2b square minus c square is equal to 0.
what we get after adding? Observe, plus c square minus c square get cancel. Add 4b square plus 2b square is equal to 6b square is equal to 0 plus 1 is equal to 1. What is the value of b square is equal to 1 by 6. Then b is equal to plus minus 1 upon under root 6. This is the required value of b. ओके, मग आता एकदा आपण काय केलं, एक्स वाय ची ऍडिशन केली तर सी कॅन्सल झाला. आता जर मी एक्स वाय ची सबट्रॅक्शन केली तर काही ना काय भेटेल का नाही. मग ना एक्स मायनस वाय, एक्स मायनस वाय केल्यावर काय भेटेल, 4b स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि 2b स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू 0. याची काय करायची आपल्याला, सबट्रॅक्शन करायची. इथं प्लस होतो मायनस 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 प्लस मायनस चालते. 4b स्क्वेअर मधून 2b स्क्वेअर आहे, 2b स्क्वेअर हे प्लस, अरे भाई अरे भाई अरे भाई काय चुकलं रे बाबा, अरे सॉरी 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 डायरेक्ट सबट्रॅक्ट करता येणार नाही ना. आता इथं आपण बी काढला होता बा, इथं सी काढायचा. सी काढण्यासाठी हा बी गायब झाला पाहिजे. हा बी गायब करण्यासाठी मला इथं 4 आहे, इथं पण 4 लागेल का नाही, तर मी वायला मला 2 न गुणावं लागेल. वायला कशाने गुणायचं, 2 न. ओके, म्हणजे एक्स मायनस 2 टाइम्स वाय. तर काय भेटणार सांगा बरं, 4b स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 1. 2 न जर मी गुणलं त्याला 2 न तर काय येणार, 2 गुणिले 2 4b स्क्वेअर मायनस 2c स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता सबट्रॅक्ट करा. आता पहा 4b स्क्वेअर कॅन्सल, हे प्लस सी आणि ते की झाले 3c स्क्वेअर इज इक्वल टू 1, c स्क्वेअर इज इक्वल टू 1 बाय 3. तर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c, c इज इक्वल टू प्लस मायनस 1 अपॉन रूट 3. दिस इज द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ सी. मग आपल्याला बी भेटला, सी भेटला, आपल्याला कोण पाहिजे, ए पण माहित पाहिजे ना. आता काही पोरं म्हणतील सर ना हेच 2 इक्वेशन का उचलले. दादा तू कोणतेही 2 उचल, काही फरक नाही पडत, कोणते 2 उचल, उत्तर तेच येणार, उत्तर तेच येणार. आता मला कोणाची व्हॅल्यू काढायची, ए ची व्हॅल्यू काढायची. तर माझ्याजवळ बी आणि सी च्या व्हॅल्यू आहेत का नाही, मग बी आणि सी चा यूज झाला पाहिजे, नाही निघला पाहिजे. मग एक असं इक्वेशन उचला, तिथे एबीसी असले पाहिजे. हे उचललं तरी चालते, हे उचललं तरी चालते, हे उचललं तरी चालते, हे उचललं तरी चालते, कोणतंही उचला, काही फरक पडणार नाही. ओके, कोणतंही उचला. मग समजा मी हे उचललं तर याचं उत्तर 1 येणार, हे उचललं तर याचं उत्तर 1 येणार, हे उचललं याचं उत्तर 0 येणार, हे उचललं तर हे उत्तर 0 येणार का नाही, कोणतं उचला. ओके, मग बघा आता काय करतो मी, हे उचलतो चालते, कोणतं उचला, कोणतं उचला. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार 1. आता हे सॉल्व्ह करतो मी. ओके, चला काय येणार, ए स्क्वेअर प्लस बी ची व्हॅल्यू काय रे 1 अपॉन प्लस मायनस 1 अपॉन रूट 6 त्याचा स्क्वेअर, आणि इथं काय येणार प्लस मायनस 1 अपॉन रूट 3 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय उत्तर 1. ओके, मग सॉल्व्ह करा ए स्क्वेअर. आता मला सांगा प्लसचा स्क्वेअर पण प्लस असते, मायनसचा स्क्वेअर पण प्लस असते का नाही, म्हणजे दोन्ही उत्तर काय होणार प्लस होणार. म्हणजे काय होणार प्लस, आणि 1 चा स्क्वेअर 1 आणि रूट 6 चा स्क्वेअर 6. इथं पण प्लसचा स्क्वेअर प्लस, मायनसचा स्क्वेअर प्लस म्हणजे प्लसच, म्हणजे काय ना 1 अपॉन रूट 3 चा स्क्वेअर 3 इज इक्वल टू 1. मग हे कॅल्क्युलेशन करून घ्या एकदा, करा तिरपा गुणाकार. काय येणार 3 अधिक 6 भागिले सायंत्रिक 18 इज इक्वल टू 1. मग ए स्क्वेअर बरोबर काय येणार 9 भागिले 18 इज इक्वल टू 1. मग इथं भाग द्या, ए स्क्वेअर प्लस 1/2 इज इक्वल टू 1. 9 1 9 9 2 18. मग ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 1/2 देन 1 मायनस 1/2 1/2. तर जर मी दोन्ही साईडने स्क्वेअर रूट टाकलं काय येणार, ए बरोबर प्लस मायनस 1 अपॉन रूट 2. हे 2 व्हॅल्यू त्या एबीसीच्या, ज्या व्हॅल्यूवर हे मॅट्रिक्स ऑर्थोगोनल राहील. दिस आर द रिक्वायर्ड व्हॅल्यूज ऑफ एबीसी. ओके, या मॅट्रिक्सवर, या व्हॅल्यूवर हे मॅट्रिक्स काय राहील, ऑर्थोगोनल राहील. कळालं. मोस्ट टाइम टॉपिक आहे, मोस्ट टाइम व्हेरी व्हेरी मोस्ट टाइम टॉपिक. चालते. ओके, चला.